म्हातारी तापली म्हाताऱ्यावर. बेडशेचेच होते. म्हातारं पाठवलं बकऱ्या घेऊन. म्हातारं बकऱ्या घेऊन गेलं आणि बकऱ्या घेऊन गेलं. नातवाने मोबाईल दिला होता स्क्रीन टच. बुलढाण्याचे ते महाराज सांगतात ना, पटेल महाराज. त्या मोबाईलमध्ये म्हाताराने हेडफोनमध्ये गाणे ऐकायला चालू केलं. आता ऐका. म्हाताऱ्यानं वय वर्ष 80. काकडा ऐकावा, हरिपाठ ऐकावा, भजन ऐकावी, कीर्तन ऐकावी. पण म्हातारं गाणं ऐकत होतं. कोणतं? औंध लगीन करावं पाहिजे. ऐकताय ना? म्हातारं नाचायला लागलं ना. वय वर्ष 80, MH 80. आणि म्हातारं नाचत होतं त्या गाण्यावर. आमच्या यशोदाताई गेल्या तिकडं, काय कुणाच ठाऊक. रस्त्यातच भेट झाली. यशोदाताई म्हटल्या, म्हातारं ओळखीचं आहे आपल्या, यांच्या घरी मी सप्त्याला राहिलेली. हेडफोन एक काढून घेतलं, कानात घातलं. या गाण्यावर म्हातारं नाचताय. यशोदाताई त्यानं गाडीनं किक मारली आणि गेली यशोदाताई म्हातारीकडं. आजी, आपलं म्हातारं बिघडलंय. नेमकं झालं काय? नाचताय हरिपाठावर अजिबात नाही, काकड्यावर अजिबातच नाही. कोणत्या गाण्यावर? औंधा लगीन करावं पाहिजे असं. येऊ दे म्हाताऱ्याला. म्हातारी मावळ तालुक्यातली होती, बेडशे गावातली. पदरच खोचला कमराला. येऊ दे म्हटली म्हाताऱ्याला. म्हातारा संध्याकाळी घरी आलो, बकऱ्या बांधल्या. चहा करते का पप्प्याची माय? चहा देऊ तुम्हाला? हातात जळतं लाकूड घेतलं. कोणत्या गाण्यावर नाचता? काय म्हणतील लोक आपल्याला? वय वर्ष 80 झालं आणि कोणत्या गाण्यावर नाचता? अगं चुकून लागलं होतं. चुकून कसं लागलं? दोघांची जुगलबंदी भांडणं, अशी भांडणं लागली. भांडणं मिटता मिटानात दोघांची खूप भांडणं लागली. भांडणं काही केलं राहीना. म्हातारी अशी बोलली, फाडा 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 फाडा. म्हातारी काही कठीण होती, काटक होती. म्हातारी खूप बोलल्यामुळे म्हातारा म्हटलं, तरुणपणी एवढं बोलली नाही मला, म्हातारपणाला बोलते. चाललो मी घर सोडून. जा, तोंड दाखवू नका पुन्हा घराला. असं हा म्हणे, यायचं नाही पुन्हा घरी. खरंच म्हातारा रागात आलं. तिला वाटलं कुठं जात आहे, पण म्हाताराने घेतली ना पिशवी आणि तरा तरा निघालं म्हातारं. ही म्हटली, बाई हे खरंच गेलं तर बकऱ्या कोण सोडीन उद्या? हा, कोण सोडणार आहे बकऱ्या? मग म्हातारी म्हटलं, हो पप्याचा बाप, खरंच चाललेत काय तुम्ही? चाललो मी, आता येत नाही. असं करू नका ना. मी रागात बोलले. राग तरुणपणी बोलले नाही, म्हातारपणाला बोलते का? जाऊ द्या सोडून. माझं बोलणं तुम्ही तरुणपणी मनावर घेतलं आणि म्हातारपणाला मनावर घेता का? या वापस. येत नाही मी, चाललो. म्हाताऱ्याच्या लक्षात आलं, म्हाताऱ्याच्या डोक्यात गाण्याचं फॅड आहे. म्हातारी म्हटली, याला शुद्ध मराठीत बोलून जमणारच नाही. म्हातारीने आवाज दिला, ओ पप्याचा बाप, या ना इकडं. येत नाही मी. अहो नका ना जाऊ, येतच नाही. म्हातारी म्हटली, ऐका ना काय म्हणते. जाना नहीं. काय करंट लागला होतं मला? आ काय कळतंय? तरुणापेक्षा म्हातारे माणसाचेच गुलाबाच्या फुलासारखे चेहरे झाले. कळालं ना तुम्हाला मला नेमकं काय म्हणायचं? म्हातारा म्हटलं, येतच नाही तू किती गाणे म्हण, वापस येणार नाही. असं करू नका ना. येत नाही. म्हातारीनं दुसरा प्रयोग केला. हर पल मेरी याद तुम्हें तड़पाएगी. म्हातारा येईच ना. म्हातारी म्हटली, लग्नात 7 फेरे तुमच्या बरोबर घेतले आणि आयुष्यभर बरोबर राहायचं, साथ सोडायची नाही अशी शपथ घेतली आणि तुम्ही ती शपथ मोडताय. अग्नीचा साक्षीनं घेतलेली शपथ. पण म्हाताऱ्याच्या डोक्यातच जाईना. म्हाताऱ्याच्या डोक्यात रानूमंडल घुसली. रानूमंडल माहिती आहे ना तुम्हाला? रानूमंडल माहिती आहे ना? काय सांगू तुम्हाला, म्हातारा उड्याच मारत आलं वापस. आता कुठंच जाणार नाही तुला सोडून. माय बाप, विनोद द्या टाकून, डिलीट मारा विनोद. मला सांगायचं काय ऐका. आपण सकाळी प्रतिज्ञा केली, तासाभरानं मोडते आपली प्रतिज्ञा. आपल्या प्रतिज्ञा टिकत नाही. विनोद फक्त फ्रेश करण्यासाठी आहे, पण मला नेमकं सांगायचं काय ऐका. ही प्रतिज्ञा आपल्या बेडशे गावच्या म्हाताऱ्याची नव्हती, आपल्या बेडशे गावच्या आजीची नव्हती. अरे प्रतिज्ञा होती गंगेचा पुत्र, हस्तिनापूरचा महाराजा, ज्यानं त्या गादीचं रक्षण केलंय.
असे पितामह शांतनु पुत्र भीष्म देवदत्त प्रतिज्ञेने झाले भीष्म. अशा भीष्माची प्रतिज्ञा आहे. आणि ही प्रतिज्ञा जगाच्या बापानं ऐकली, चैन पडे ना जगाच्या बापाला. सगळे झोपले, कौरव आनंदात, पांडव सुखी नाही दुःखी नाही, निवांत पांडव झोपले. ब्रह्ममुहूर्त 3:30 वाजले. विश्वाच्या मालकाची रात्रभर अशी तळमळ झाली. काय करू, कसं वाचवू सुचेना. जगाचा बाप अर्जुनाकडे आलाय. अर्जुन घोरत होता, लक्ष माझ्याकडे द्या. अर्जुन घोरत होता आणि विश्वाच्या मालकानं अर्जुनाला उठवलंय. उठ अर्जुना, अरे उठ. देवा का उठवता? पहाटेची वेळ म्हणजे साखर झोपेची वेळ, आणि साखर झोपेला तुम्ही मोडता. अरे आता झोपलं तर कायमचा झोपशील, असं का बोलता देवा? अरे भीष्मान रणभूमीवरती केलेली प्रतिज्ञा तुला माहिती नाही का? अर्जुन काय म्हणतो, देवा माझ्याच तर समोर प्रतिज्ञा केली काय की पृथ्वीवर उद्या एकही पांडव राहणार नाही. कोण बोलतोय? अर्जुन बोलतोय. कुणाला? जगाच्या बापाला. विश्वाचा मालक म्हणतो, अर्जुना तुझ्या समोर प्रतिज्ञा केली पृथ्वीवर एकही पांडव राहणार नाही. मग 5 पांडवापैकी तू एक पांडव आहेस का दुसरा कोणी? म्हणजे 5 पांडवापैकी 3 नंबरचा आपलाच आहे, आपणच आहे, आपलाच आहे 3रा नंबर. मग उद्या तू का जिवंत राहणार आहेस? तू का अमृत पिऊन आला का काय? देवा मला माहिती आहे हा पठ्ठ्या अर्जुन सुद्धा उद्या मरणार. मला सांगा, आपल्याला कळालं उद्या आपलं तिकीट निघल्यावरचं, आपल्याला झोप येईल का रात्रभर? उद्या आपण मरणार हे चुकून कळू द्या आपल्याला. कळत तर नाहीच, आणि तेच बरं आहे. जर कळालं तर आपल्याला झोप येईल का? मरणाचा फार लांबचा विषय राहिला. आपल्या घरावर दरोडा पडणार आहे उद्या, हे जर कळालं तर झोप येईल का? नाही. माझ्याला माहिती आहे उद्या आपण 101% मरणार आहोत. आपण मरणारच आहेत हे ज्याला कळालंय ते झोपलंच कसं? भगवान म्हणतात तू उद्या मरणार आहे, तुला झोप लागलीच कशी अर्जुना? उत्तर ऐकायचं ना तुम्हाला? ऐका ना, फक्त तुमचे कान मला द्या. ऐका मी काय बोलते, लक्ष द्या. अर्जुनानं एवढं गोड उत्तर दिलं. हे उत्तर जर तुम्ही घरी घेऊन गेलात आणि आचरणात जर आणलं ना तर तुमचं जीवन सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका अर्जुनानं उत्तर काय दिलं, ऐका ना. अर्जुन म्हणतोय, भगवान मला माहिती मी उद्या मरणार आहे. देवा मला माहिती आहे मी उद्या मरणार आहे, तरी पण मी गाढ का झोपलो? ऐक जगाच्या बापा, मी का झोपलो? माझ्या झोपण्याचं कारण ऐक देवा. मला जिवंत ठेवणारा जागा आहे. अरे मला जागा राहण्याची काय गरज? काय म्हटलं अर्जुनानं? उत्तर काय दिलं? मला जिवंत ठेवणारा जागा आहे, मग मला जागा राहायची काय गरज आहे? गोधडी घेतली पुन्हा 1 मिनिटात. याला काय म्हणतात? विश्वास. अर्जुन म्हटला मला जिवंत ठेवणारा जागा आहे, याला काय म्हणायचं? विश्वास. आणि एवढा विश्वास जेव्हा भगवंताविषयी संताविषयी आपल्या अंतःकरणात निर्माण होईल आणि हाच विश्वास संताच्या चरणावर आपण ठेवू ना, तेव्हा आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आता विश्वास कळाला. व्यवहारामध्ये आपण विश्वासाचे प्रयोग करतो. एक विश्वास आपल्या सगळ्यांना माहिती आहे, माझ्याकडे लक्ष द्या. व्यवहारामध्ये आपण काही गोष्टी विश्वासावर करतो तर आपली कामं सोपी होतात. एक उदाहरण सांगेन ना मी तुम्हाला. उदाहरण सर्व परिचित आहे, पण वेगळ्या रूपानं रंगानं मी तुम्हाला सांगणार आहे. ऐका. पूर्वीच्या काळी एक गृहस्थ, म्हणजे अजूनही शेतामध्ये जाण्यासाठी बैलगाडीचा वापर करतात. एका गृहस्थानं 2 तरणी गोरी बैलगाडीला जुंपली आणि ती बैलगाडी घेऊन शेतामध्ये निघाला. तरण्या गोऱ्यांना शिस्तीत चालायची सवय. म्हातारी माणसं सांगा, समाधान होईल तुमचं. तेवढी मान जरी हलवली तरी. तरण्या गोऱ्यांना शिस्तीत चालायची सवय नसते. ती गोरी भदाडक 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 आले शेतामध्ये. शेतात आली, दिवसभर शेतातलं काम पाहिलं, शेतातलं काम झालं आणि संध्याकाळी घरी येताना पुन्हा ती तरुणी गोरी बैलगाडीला जुंपली आणि भदाडक 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 आले. पण येत असताना असं म्हणतात आमची महाराज मंडळी, गाव जवळ आलं की बैल येण्यासारखी करतात. पाहुणा घराला आला की लेकरं गोंधळ घालतात आणि माहेरचं कोणी आलं की आम्हाला काही सुचत असतं. मला
मग चहात साखर टाकू का मीठ टाकू हेच कळत नाही. माहेरचं कोणी आलं की आम्हा महिला माता वर्गाला काही सुचत नाही. माहेरावर फार प्रेम. तसं बैल गावाच्या जवळ आली आणि बैलांनी वेग धरला. गाडीवरचा ताबा सुटला. बैलाच्या नाकातली व्यसन तुटली. गाडी चालवणारा गृहस्थ घाबरला. रस्त्यावरच्या लोकांना सांगायचं, दादा सरकारना बाजूला, मला सहकार्य करा बाबा, माझा गाडीवरचा ताबा सुटलाय, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, बाबा सरका बाजूला, मला मदत करा. लोक शहाणी होती, मदत करत होती. गाडी गावाच्या जवळ आली. गावाच्या सुरुवातीला शांता काकूचं घर. रस्त्यावर शेजारणीचं शेण चोरायला आलेली होती. रस्त्यावर उभी पाहिली शांता काकू आणि हात दचकला. काकू बाजूला सरका, बाजूला सरका, गाडीवरचा ताबा सुटलाय, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, काकू मला मदत करा, सरका बाजूला. काकू बाजूला तर गेलीच नाही. डोक्यावरचा पदर खांद्यावर घेतला, कमरेला खोचला आणि काकू म्हटली, का रे रस्ता काय तुझ्या? काय उत्तर दिलं होतं? हा, रस्ता काय तुझ्या? अरे नाही सरकणार बाजूला, मी पण मतदान केलं तेव्हा रस्ता झालाय. काकू तुमच्याच मतदानानं रस्ता झालाय, पण हात जोडतो तुम्हाला, सरकारना बाजूला, माझा गाडीवरचा ताबा सुटलाय. काकू बाजूला गेलीच नाही. काकू म्हटलं, येऊ दे तुझं चाक, दाखवतेच मी. भर्र गाडी आली, काकूच्या पायावरून गेली. कुडकन पाय मोडला. काकूनं दवाखान्यात जायचं तर पोलीस स्टेशनमध्ये गेली. काकू गेले पोलीस स्टेशनमध्ये. याच्यावर केस नोंदवली. बिचारा गृहस्थ घरात रडत बसला. कोर्ट कचेरी याच्या 7 पिढ्याला माहिती नाही. रडत बसलं हे. आणि लक्ष माझ्याकडे द्या, विनाकारण हसू नका, ऐका. काकू त्याच्यावर केस नोंदवते. केस नोंदवल्यानंतर याची केस कोर्टात गेली. कोर्टातून बोर्डावर आली. मग याला सुनावणी आली, लेटर आलं याला की तुम्हाला कोर्टात हजर व्हायला सांगितलंय. हे अधिकच रडत बसलं. पण आपलं शेजारचं दही भात्याचं कोणतरी भेटलं. ते म्हटले, कशाला घाबरता, एक वकील लावा आणि निर्दोष मुक्त व्हा, तुमचं तर काही दोषच नाही आहे. दही भातेंच्या सल्ल्यामुळे हे गेलं वकिलाकडे. वकील साहेब काहीच दोष नाही हो माझा, मी सर म्हणत होतो बाजूला सारखा, पण ती बाई गेलीच नाही बाजूला. आणि पहा ना, हा उपद्व्याप झाला. माझ्या 7 पिढ्याला कोर्ट कचेरी माहिती नाही आणि आपल्याला तिथे जायची वेळ आली. वकील म्हटले, तुम्हाला मी याच्यातून निर्दोष बाहेर काढतो, पण पहिलं एक वाक्य मला सांगा, तुमचा माझ्यावर विश्वास आहे का? म्हटले हो, डोळे झाकून विश्वास ठेवतो तुमच्यावर, पण याच्यातून बाहेर काढा. आणि तुमची जर सुटका केली तर मला पैसे किती द्याल? 20,000 केस फायनल करायची ठरली. आणि मग वकिलांना सांगितलं, तुम्हाला आतमध्ये बोलावल्यानंतर कटघरात उभं करतील, प्रश्न विचारतील, कुठलाही प्रश्न विचारू द्या, फक्त एकच उत्तर द्यायचं, बुईंग. म्हणा एवढं केलं ना सुटल का मी? म्हणे बोलायचंच नाही अजिबात, फक्त बुईंग म्हणायचं. ठरलं. याचं नाव आलं, हे गेलं कचेरीमध्ये, आतमध्ये कटघरात उभं राहिलं. एका बाजूला शांता काकू, दुसऱ्या बाजूला हे, समोर जज साहेब आणि वकील आले. याला विचारलं, नाव काय तुमचं? बुईंग. वडिलाचं नाव? बुईंग. आडनाव? बुईंग. गाव कोणतं? बुईंग. होतं बेडशेच, पण म्हटलं काय? बुईंग. या बाईला लागलं कसं? बुईंग. ही बाई कोण आहे? बुईंग. मग जोरातच बुईंग केलं. शांता काकूची तळपायाच्या मस्तकाला गेली. काकू म्हटले, जज साहेब मुर्दा आज बुईंग बुईंगच करतोय. काल तर म्हणत होता काकू बाजूला सारखा, बाजूला सारखा, माझा गाडीवरचा ताबा सुटला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, तुमच्या पायावरून चाक जाईल, पाय मोडल तुमचा, मोठे मोठ्यानं बोलत होता. मी म्हटलं, रस्ता काय तुझ्या? हा. आणि मी पण मतदान केलं, हे कोणी सांगितलं? काकूनं जज साहेबांना सगळंच सांगून दिलं. हे सांगत होतं बाजूला सारखा, पण हे काय म्हटले, मी बाजूला गेले नाही. जज साहेबांच्या लक्षात आलं, दोषी ही बाई आहे, या बाबाचा अजिबात काही दोष. धरलं तिला आणि टाकलं कस्टडीमध्ये. हा गृहस्थ उड्या मारतच घरी आला. बायकोला म्हटलं, अगोदर कुरडे पापड भजे करून खाऊ दे मला. तिनं कांदा भजे, बटाटा भजे, दोडका भजे, पालक भजे, बरेच भजे केले. आणि त्यानं 10 भजे एकदम तोंडात भरले. तेवढ्यात वकील आले. ओ गृहस्थ, तुम्हाला निर्दोष मुक्त केलं, घरी येऊन उड्या मारता तुम्ही, माझ्या पैशाचं काय? ते म्हटलं, बुईंग. दही भाते दादा, कीर्तन झाल्यावर मला बुईंग करू नका. कीर्तन झालं फक्त मला बुईंग करू नका, कारण मी काय जवळून नाही आलेली. हा, विठाला विठाला.
व्यवहारात विश्वास ठेवतो आपण. व्यवहारात विश्वास ठेवला दादा तर ही आपली कामं होतात. हाच विश्वास संतांच्या पायावर ठेवला तर का काम होणार नाही? अरे जिला देवघर माहीत नाही, जिला देवघर माहिती नाही, वेद किती आहेत हे जिनं चुकून सुद्धा ऐकलं नाही, ग्रंथांचं पारायण करावं लागतं, भागवत ऐकावं लागतं, हे जिला कळतच नाही. बरं शेजारी पाजारी खूप असे काही चांगले आहेत असं सुद्धा काही नाही. परंपरेनं परमार्थ घरात आलाय चुकून सुद्धा नाही. पण पूर्व पुण्याचा उदय झाला आणि घर सोडलं लग्नाच्या वेळेला. का? ते एकटीच्या लग्नाला 1000 जीव जाणार होते. 1000 बकऱ्यांचा बळी. रात्रीतून घर सोडलं. जिवंत पशुचा जीव वाचवण्यासाठी मेलेल्या पशुच्या कुशीत लपली. बापानं जंगलाचा कोपरा पाहिला पण सगळ्यांची नजर चुकवून मतंग ऋषीच्या आश्रमाच्या बाहेर आली आणि महात्म्याची नजर चुकवून हातानं पायवाट झाडली. नाव सांगेन मी तुम्हाला, पण मला आत्ताच ऐकायचं नाही तुमच्या तोंडून. मला तुमच्या बुद्धीला ताण द्यायचा आहे. हातानं रस्ता झाडत होती. फरक आहे त्याच्या भक्तीतला आणि आपल्या भक्तीतला. आपण घरातला केड काढतो आणि देवाच्या देवळासमोर टाकतो. आपल्या दारात आपल्या चपला आपल्या दाराच्या बाहेर असतात, पण जेव्हा कथा कीर्तनाला मंदिरात जातो तर चपलासहित मंदिरात घुसतो आपण. ही आपली भक्ती आहे. पण जी हातानं वाट झाडत होती, महात्मे आले. कोण आहे? दरडावून विचारलं. पूर्ण परिचय दिला. चोरून सेवा का करते? भीती वाटत होती बाबा तुमची की सेवा स्वीकारताल का नाही. मी शूद्र जातीमध्ये जन्माला आली आहे. निर्भय राहा. आश्रमाच्या बाजूला जिला झोपडी बांधून दिली. गुरुदेव त्याची भक्ती त्याचा भाव पाहून खुश झाले आणि जेव्हा गुरु वैकुंठाला निघाले त्या गुरुनं सांगितलं, महाभाग्यवान आहेस तू. एवढी भाग्यवान आहेस की विश्वाचा मालक तुला भेटायला येणार आहे. आम्ही त्याला भेटायला निघालो पण तुझी भक्ती एवढी मोठी आहे, तोच तुला भेटायला येणार आहे. काय आनंद झाला. ही बातमी गुरुनं जेव्हा सांगितली तेव्हा विश्वाच्या मालकाचा जन्मच व्हायचा होता त्या अयोध्या नगरीमध्ये. तेव्हापासून वाट पाहते. नाव सांगेन मी तुम्हाला. मी न जानकी राजकुमारी, मीन अहिल्या शापित नारी, दीन रानटी वेडी शबरी, तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना. रामा रघुनंदना, आश्रमातया कधी रे येशील, आश्रमातया कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. आश्रमातया हे आश्रमातया दे
रामा रघु नंदना मी न जानकी राजकुमारी, मी न अहिल्या शापित नारी, मी रानटी वेडी शबरी. या शबरीनं संतांच्या पायावर ठेवला म्हणा ना विश्वास, आणि या विश्वासाचा परिणाम विश्वासाला ज्यानं जन्माला घातलं असा जगाचा बाप त्याच्या हाताला लागला. काय भजन केलंय त्यानं, श्रीराम जय राम म्हणता का माझ्या मागे? सगळ्यांनी म्हणा. देवच हाताला लागला पाहिजे, देव भेटायचा ना. विश्वास आहे का तुमचा? आता या भजनानं देव मला भेटल शबरी सारखा, हा विश्वास तुमच्याकडे आहे का? सांगता येत नाही दीदी, गेलं याच्यातच. विश्वास ठेवा. लक्षात घ्या, ब्रह्मानंदी जेव्हा ब्रह्मानंद लहरी ती ब्रह्मानंद समाधी किंवा भजनात जो ब्रह्मानंदाचा आनंद येईल ना त्यालाच म्हणतात देव प्राप्त होणं, दुसरं काही नाहीये. ते समाधान. आणि अंतकरणातून भजन केलं की तो हाताला लागेल. मी पुढे म्हणते, सगळ्यांनी माझ्या मागे म्हणा, सावध राहा. महिला मंडळ पदर डोक्यावर घ्या फटाफट, 1 मिनिटाच्या आत भजन गोड झालं पाहिजे आपलं. घ्या ना, मी सांगते म्हणून घ्या ना. कॅमेरा तुमच्याकडे येणार आहे आता. हा घ्या आणि गोड भजन करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. वा वा वा. एक काम करू आपण, एकदा महिला गातील एकदा पुरुष गातील. अगोदर महिलांचं भजन होईल, तोपर्यंत दादा बाबा काका तुम्ही घशाची प्रॅक्टिस करा. तुम्ही थोडं थांबा. अगोदर आमच्या मावशा म्हणतील, मावशांचं झालं की पुरुषांनी म्हणायचं. तोपर्यंत तुम्ही ब्रेक के बाद आपण महिला मंडळ. अगोदर महिला समोर बसलेल्या कव्हरेज क्षेत्राच्या बाहेरच्या, हा इनबॉक्स सगळ्यांनी म्हणायचं. सगळ्या महिला इकडे. टाळकरी पण म्हणा, फक्त टाळ नका वाजवू. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जोरात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. जोरात जोरात कडू द्या झोपलेल्यांना की भजन चाललंय कीर्तनात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. क्या बात है. श्रीराम जय राम जय जय राम. आता थांबा, सगळ्यांनी म्हणायचं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. क्या बात है. वाह वाह वाह. जोरात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वाह वाह वाह. आता सगळ्यांनी टाळ वाजवा म्हणा. श्रीराम जय राम